17 मार्चच्या रोजी नागपुरात दंगल होते। त्या दंगलीत एक मुख्य आरोपी फहीम खान याला मास्टरमाइंड जे आहे नागपूर पोलीस सांगते। 21 तारखेला त्याच्या घरी जे आहे नोटीस चिपकवण्यात येते की तुमचा अनधिकृत घर आहे आणि 24 तारखेला जे आहे त्याचं घर पाडण्यात येते। जवळपास त्याला जो सुप्रीम कोर्टचा सायटेशन आहे त्यात सांगण्यात आलं आहे की कमीत कमी 15 दिवसाचे वेळ तुम्हाला कोणत्याही व्यक्तीला द्यावं लागते। मात्र महानगरपालिका तशी करत नाही आणि खूप मोठा प्रेशर असल्यामुळे जे आहे ते सोमवारी म्हणजे काल फहीम खान याचं घर जे आहे ते पाडून टाकते। मात्र दुपारी जे आहे यावर नागपूर हायकोर्टात एक आर्ग्युमेंट होते आणि कोर्ट जे आहे ताशेरे ओढते महानगरपालिकेचा या कारवाईवर। आपल्यासोबत ॲडव्होकेट अश्विन इंगोले जे आहे त्यांनी जे घर पाडलं आहे त्यांच्याकडून त्यांनी आर्ग्युमेंट केलंय। सर, काय झालं काल? फहीम खान ज्याचं घर सांगण्यात आलं का त्याचं खरंच घर होतं, त्याच्या नावावर घर होतं आणि जे कारवाई करण्यात आली त्यावर कोर्टाने काय ताशेरे ओढली? कोर्टाने अशा प्रकारे ताशेरे ओढले आहे की याचिकाकर्ते जे आहे ते फहीम खान यांची आई जहरुन्निसा खान ही असताना तुम्ही ही कारवाई कोणत्या प्रकारे 24 तासाचा नोटीस देऊन करून राहिले आणि तसेच हे याचिकाकर्ते भारताचे नागरिक आहे की नाही याची सुद्धा विचारणा केली। आणि तसंच सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट आहे त्या जजमेंटमध्ये अपील पिरियड आणि 15 दिवसाचा अवधी असा याचिकाकर्ते यांना देण्याचे प्रावधान आहे। याचिकाकर्ते किंवा त्यांचे नातेवाईक आरोपी आहे म्हणून कोणत्याही प्रकारे घर पाडण्याचा अधिकार कोणत्याच कायद्यामध्ये दिलेला नाही आहे। आणि असं असताना सुद्धा जी नोटीस दिलेली आहे 24 तासाची ती बेकायदेशीर असल्यामुळे कोर्टाने लगेच त्याला स्थगिती दिली व पाडकाम जे होतं चालू ते तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले होते। त्यावेळेपर्यंत तर पूर्ण डिमॉलिश झालं होतं। आता या सगळ्यावर जर हायकोर्ट ज्या स्टे देत आहे तर समोरची प्रोसिजर काय आहे की जे बांधकाम पाडलेलं आहे ते इल्लीगल होतं का आणि इल्लीगल नव्हतं आणि जर महानगरपालिकेची कारवाई अयोग्य होती तर नुकसान भरपाईचा प्रावधान आहे का? हो, त्यामध्ये जर ही कारवाई इल्लीगल घोषित केली हायकोर्टाने की कायद्याचं पालन केलेलं नाही, सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचे गाईडलाईन फॉलो केले नाही, तर या कायदेशीरला या गोष्टीला पाडकामला अवैध घोषित करून त्यात संबंधित अधिकाऱ्यांवर नुकसान भरपाई देण्यासाठी तरतूद आहे। तर सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार याचिकाकर्ते हे नुकसान भरपाई मिळण्यासाठी पात्र आहे। बरं, आता हे जे 17 तारखेला जे दंगल नागपुरात घडली त्या दंगलीचा मास्टरमाइंड जे आहे पोलीस फहीम खान याला सांगतो आणि एकंदरीत तो जो घर आहे फहीम खानचा तो त्याचा आईचा नावावर आहे। असं काही प्रावधान संविधानात आहे का की मुलाने जर काही क्राईम केला किंवा तो कोणत्या एका गोष्टीत आरोपी असेल तर त्याच्या आईच्या नावावर असलेलं घर पाडणं म्हणजे आईला किंवा अख्ख्या परिवाराला शिक्षा देणं, हा काही प्रावधान आहे का किंवा हा यूपी पॅटर्न नागपुरात आणण्याचा प्रयत्न झाला? हा असं कोणतंच प्रावधान नाही आहे की जर आरोपीचे नातेवाईकांच्या नावे घर असेल तर ते पाडण्याचं कुठलाच प्रावधान नाही आहे आणि आरोपीच्या नावाने सुद्धा घर असेल तरी पाडण्याचा अधिकार नाही आहे, असं कोणत्याच कायद्यात किंवा संविधानात तरतूद नाही आहे। त्याच्यामुळे ही सर्व कारवाई ही अवैध आणि बेकायदेशीर आहे। राज्याचे मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत म्हणतात की वेळ पडली तर बुलडोजर चालव आणि मग तो बुलडोजर चालला सुद्धा। तर राज्याचे मुख्यमंत्री चुकीच्या पद्धतीचे संदेश जनतेकडे देत आहे का? संविधाना अनुरूप तर नाहीच आहे ह्या सगळ्या गोष्टी। बरोबर आहे, हे जे त्यांनी डायरेक्शन दिलेले आहे की आरोपीचे घर पाडा हे संविधानाला अनुसरून नाही व सर्व बेकायदेशीर आहे। आता हे जे कारवाई झाली ते सरकारच्या बोलण्यावर झाले, तुम्हाला असं वाटतं का की महानगरपालिकेने आपल्या मनानेच कारवाई केली? हा, यामध्ये काहीतरी त्यांच्यावर दबाव असण्याची शक्यता आहे, कारण महानगरपालिकेतर्फे जी प्रोसेस फॉलो करायला पाहिजे होती ती न करता वरिष्ठांच्या सांगण्यावरून आम्ही करतो असं म्हणून ही जबरदस्तीने कारवाई झालेली आहे। बरं, जेव्हा हा महानगरपालिकेला हे माहित होतं की हायकोर्टात हे पिटिशन ऑलरेडी टाकण्यात आलेली आहे तरी महानगरपालिका तडकाफडकीने जातो आणि घर पाडतो। आरोपीचं घर आहे, फहीम खान दंग्याचा आरोपी असेल, कदाचित तो नंतर दोषी साबित झाला असेल तरी तो जो घर आहे तो त्याच्या आईच्या नावावर, त्याच्या नावावर नाही आहे। आणि जेव्हा महानगरपालिकेला जेव्हा माहित आहे की हायकोर्टात ह्या गोष्टी सुरू आहे तरी महानगरपालिका तडकाफडकीची कारवाई का करते, त्याच्यावर काही आता समोर काही होणार आहे का? हो, यामध्ये कोर्टाच्या हे निदर्शनास आणून दिलेलं आहे की सकाळी 10:30ला आम्ही याचिका मेन्शन केल्यावर महानगरपालिकेतर्फे कमीत कमी 2:30 वाजेपर्यंत हायकोर्टाच्या निर्देशाची वाट पाहणं आवश्यक होतं, पण ते न पाहता तडकाफडकी हायकोर्टाचा स्टे नाही आहे किंवा हायकोर्टाचा कारवाई आदेश येण्यापूर्वी हे सर्व पाडण्याची जी कारवाई केलेली आहे ती
सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शनचे कंटेम असल्यामुळे त्यावर निश्चित हायकोर्ट ही कारवाई करेल. आपण नागपूर महानगरपालिकेच्या अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी काही अपील केली आहे का? आणि दुसरा प्रश्न की साहेबांनी जे साबणे साहेबांनी आहे न्यायमूर्ती यांनी काय नेमकं ताशेरे कोर्टावर यांच्यावर ओढले? हा, महानगरपालिकेवर संतप्त सवाल असा केला होता की हे याचिकाकर्ते भारताचे नागरिक नव्हे का, तसेच आरोपी असला म्हणजे तो त्याचे मकान पाडण्याचं कोणत्याच याच्यात तरतूद आहे का, आणि 15 दिवसाचा अवधी हा याचिकाकर्त्याला दिला का, आणि सुनावणीची संधी दिली का, असे सवाल हे महानगरपालिकेला केलेले होते. बरं, आता या त्यांनी जे वाट नाही पाहिली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी 2.5 तास तुम्ही जे म्हटलं की कमी 2.5 वाजेपर्यंत कारवाई थांबवू शकले असते, त्यांनी थांबवलं नाही, त्यावर आपण काही कारवाई करण्याची मागणी करणार आहात? हो, त्यावर निश्चितच याचिकाकर्ते ही कंटेम जो आहे सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शनचा झाला असल्यामुळे सुप्रीम कोर्टला कंटेम रेफर करण्याकरता याचिकाकर्ते मागणी करणार आहे. आता या सगळ्या कारवाईवर आपलं नेमकं मत काय वाटतं की आपण वकील आहात, आपल्या हातावर जे संविधान वाचवण्याचं एक मोठं जे आहे जिम्मेदारी आहे, अशा पद्धतीची कारवाई जे नागपूरमध्ये होते, महाराष्ट्र सारख्या एका राज्यात होते जिथे पुरोगामी महाराष्ट्र म्हटलं जातं, आणि सूड भावनेने केलेली ही कारवाई अशी नेमकी म्हणली जाते, आणि केली असती तरी मान्य केलं असतं. मात्र ज्या व्यक्तीचं नाव घरत नाही आणि त्या परिवारात 6 लोक राहतात, त्या व्यक्तीला सोडून या गोष्टी होत आहे, आणि एक ही जी कारवाई होते तेव्हा मग ते जेरुनिसा त्यांचं नाव आहे ते मेयो मध्ये ऍडमिट होतात, त्यांना हार्ट अटॅक येतो अशी माहिती आमच्यापर्यंत येतात. या सगळ्या गोष्टीवर तुम्ही कशा पद्धतीने बघता? हे निश्चितच अत्यंत दुर्दैवी घटना झाली की आरोपीशी संबंधित असल्यामुळे पूर्ण घरच्यांना अशा प्रकारे वागणूक देऊन बेघर करणं हे संपूर्णतः बेकायदेशीर आहे, आणि संबंधितांवर कडक कारवाई ही झालेली पाहिजे. बुलडोजर पॅटर्न या महाराष्ट्राची या देशाची संस्कृती आहे का, असली पाहिजे का, नाही की टिट फॉर टॅट तुम्ही केलं तर आम्ही लवकरात लवकर कारवाई करू? नाही, ही तालुबाईंनी संस्कृती झाली. यामध्ये आरोपीचा गुन्हा सिद्ध होईपर्यंत त्यावर ही कारवाई करणं हे चुकीचं आहे, आणि त्याचं घर पाडणं हे तर अत्यंत चुकीची पद्धत आहे. आता नागपुरात आजही तुमच्याकडे एक केस होती, आणि आजही कोर्टाने जे आहे ते स्टे लावलेला आहे. काय नेमकं होतं यानंतर आता या दंगली संदर्भात आणखी डिमॉलिशनची कारवाई महानगरपालिका करू शकते का? नाही, या संदर्भात आता महानगरपालिका कोणतीही कारवाई करू शकत नाही, परंतु आज एक प्रकरण नवीन कोर्टापुढे लावण्यात आलं होतं, तर त्यामध्ये माननीय उच्च न्यायालय यांनी स्थगिती दिलेली आहे. अजीजा बेगम नावाने एक याचिका करण्यात आली होती. यादव अजीजा बेगम हे एक आरोपीच्या संबंधित आहे, तर त्यामुळे त्यांच्यावर नोटीस बजावण्यात आलेला होता 24 तासाचा डिमोलिशनचा. त्यावर हायकोर्टाने स्थगिती दिलेली आहे, व हे प्रकरण सुद्धा 15 एप्रिलला कालच्या इतर 2 प्रकरणासोबत संलग्न केलं आहे. महानगरपालिकेच्या वकिलांचं काय नेमकी जे आहे ते आर्ग्युमेंट त्यांनी केलंय? महानगरपालिकेच्या वकिलांचं म्हणणं होतं की यामध्ये अपीलचं प्रावधान आहे, यांनी अपील करायला पाहिजे पहिले, तर ते कोर्टाने फेटाळलं आहे, आणि 15 एप्रिलला त्यामध्ये सुनवाई ठेवली. आता नागपुरात दंगली संदर्भात एकही डिमॉलिशन महानगरपालिका करू शकत नाही. आता महानगरपालिका हायकोर्टाच्या स्थगिती आदेशानंतर भविष्यात या गुन्ह्याशी संबंधित आरोपींच्या घरांवर कारवाई करू शकत नाही, आणि जर कारवाई करायची झाली तर त्यांना पूर्ण नियमानुसार संधी देऊन करता येईल. धन्यवाद सर. तर नागपूर हायकोर्ट जे आहे, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक निर्णय दिला की जे काल फहीम खान याचा घर जे तोडण्यात आलं ते इलिगल होतं, आणि अशा पद्धतीची कारवाई करू शकत नाही. एक नोटीस पिरियड तुम्हाला 15 दिवसाची ऍटलिस्ट द्यावे लागते, मात्र महानगरपालिकेने तसं केलं नाही, आणि नागपुरात बुलडोजर पॅटर्न जे राबवण्यात येणार होतं असं नेमकी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली, ते काल केलं, मात्र ते असंवैधानिक आहे असं कोर्टाने स्पष्ट बजावलं. आणि आता यानंतर जे आहे कुठलीही कारवाई बुलडोजरची अशा पद्धतीने तडकाफडकीने करता येणार नाही. जर ते करायचे असेल तर त्याला नियमाचं अनुसरूनच करावं लागेल, असं नेमकं मत माननीय हायकोर्टाने जे आहे ते मांडलेलं आहे.